नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पहाटे बायको ट्रॅप लावून बसली. ठाण्याच्या इंजिनियरची कराडमध्ये हत्या. महिन्याभरापूर्वी दिली सुपारी. तपासात धक्कादायक खुलासा. सातारा जिल्ह्यातील कराड शहरात एका शासकीय अभियंत्याची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. लक्ष्मण श्रीरंग मंडले, वय वर्ष 45, मूळ राहणार मनव, तालुका कराड, असं खून झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण खात्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. शनिवारी पहाटे ते प्रवास करून कराडमध्ये पोहोचले होते. ते चालत आपल्या घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. सुरुवातीला हा अपघात असावा असं सर्वांना वाटलं, मात्र पोलिसांनी जेव्हा खोलात जाऊन तपास केला तेव्हा हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झालं. तसेच ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर पत्नीनेच आपल्या भावाच्या मदतीने घडून आणल्याचं समोर आलं. आरोपी पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने महिनाभरापूर्वीच मंडले यांच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी मुंबईतील दोघांना सुपारी देखील दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात घटनेची उकल करून मृत अभियंत्यांची पत्नी आणि मेव्हण्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलग 2 दिवस सुट्टी असल्याने अभियंता लक्ष्मण मंडले हे शुक्रवारी रात्री ठाण्याहून एसटी बसने कराडकडे येण्यास निघाले होते. शनिवारी 6 जून पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास ते कराडमधील कोल्हापूर नाक्यावर उतरले. तेथून ते पायी चालत घराकडे जात असताना यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर पाठीमागून आलेल्या एका भरधाव अल्टो कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात मंडले गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.